केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि खासदार आनंदराव अडसूड यांची 15 एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जीमध्ये जाहीर सभा घेण्यात आली। अंजनगाव नगरीमध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी येणार असल्यामुळे त्यांना बघणाऱ्यांची तुफान गर्दी होती। मात्र त्याचप्रमाणे चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहावयास मिळाला। चढतात त्या ठिकाणी भाषण करतात, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकाची ॲलर्जी ही सगळ्या राजकीय पक्षांना, एकाची ॲलर्जी या सगळ्या नेत्यांना आहे, कारण कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी होतं हे सगळ्यांना माहिती आहे। खासदारांचा मुलगा आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांनी विरोधी पक्षांवर प्रचंड प्रहार केला आणि जनतेला शिवसेनेलाच निवडून द्यावे अशी विनंती केली। या महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रवीण पोटे पाटील, भारत माता की, एक घटनेचा उल्लेख करतो, नंतर कॅप्टन साहेब बोलतील। सभा चालू होऊन बराच वेळ झाला होता। जवळजवळ सभा अर्ध्यावर आली होती। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अजूनही सभेमध्ये पोहोचले नव्हते। सर्वांमध्ये गडकरीजी हेलिकॉप्टरने कधी येतील याची उत्सुकता लागली होती। हे बोलणं आहे गरीबी हटाओ, गरीबी पे आखरी वार 72,000। पाहता ना तुम्ही, गरीबी पे आखरी वार 72,000। आता मी तुम्हाला याच्यातली गंमत सांगतो। तुम्ही आम्ही जेव्हा लोकांचा उत्साह उत्तर देऊ लागला तेव्हा सांगण्यात आले की नितीनजी गडकरी काही टेक्निकल कारणामुळे येऊ शकणार नाहीत। त्यामुळे लोकांमध्ये काहीसा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले। वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी तयार झालेली आहे। आपण महाराष्ट्रामध्ये 170 ब्रिजच्या बंधारे पाहतोय। बुलढाणा जिल्हा असेल। नंतर उपाय म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंजनगावमधील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचे ठरविले व त्यानंतर त्यांनी अल्प काळातच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अंजनगावमधील प्रचंड जनतेला संबोधित केले। माननीय पालकमंत्री आपले खासदार आनंदराव अडसूड यांच्याबाबत आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट करायला विसरू नका। मित्रों, आपको क्या लगता है कौन आएगा चुन के? कमेंट में बताओ और इस वीडियो को लाइक करना मत भूलना। मैं यश आपसे मिलूंगा अगले एक वीडियो में। तब तक के लिए दोस्तों जय हिंद, वंदे मातरम।